वरच्या मॅचमध्ये सध्या आपण पाहतो टॉस जिंकला टीम खरवई संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊ. बासला लगेच सुरुवात होईल आणि आता सलामी वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नगरसेविका चषक 2026 अप्रतिम स्पर्धा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व ऑफिशियल टीम आमची सज्ज. JP पॅनल अर्थात जय पवार सर असतील, प्रशांत देसाई सर आणि विक्रमजी शेलार सर असे 3 ऑफिशियल नामवंत पंच आहेत. आज कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला 2 आवाज ऐकायला मिळतात, ओमकारजी शेट्टे आणि राहुलजी चव्हाण. त्यानंतर आमचे सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन यांचे कौतुक आणि DJ हितेश आपली मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नव्या मॅचच्या दिशेने नमस्कार मंडळी. एका बाजूला एरंजाड आणि दुसऱ्या बाजूला खरवई. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी नेहमीप्रमाणे सज्ज झाले गोलंदाज खरवई टीमच्या वतीनं. खरवईचे व्हाईस कॅप्टन सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहेत तुषार जमदरे. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी तुषार. पहिला बॉल कॉट बिहाइंड, टॉपेज लागली आणि आता पहिल्याच बॉलवरती परतावा लागेल ललित भोईरला माघारी. फलंदाज बाद. अक्षय भोईर आपले मनपूर्वक स्वागत असेल. जयास फार्मचे सर्वे सर्व ओनर आहेत आणि खरं तर त्यांच्या वतीनं हा ड्रेस कोड. एरंजाड संघाच्या कोणत्याही फलंदाजानं पलक 11 जय हनुमान एरंजाड कोणताही फलंदाज सलग 3 बॉल 3 षटकार मारतोय तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत पुरस्कार देणे एक यशस्वी नगरसेविका चषकाचे आयोजक भाऊशेठ बोराडे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. क्या बात आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. तुषार जमदरेला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. न्यू बॅटर चंदू मेहर. आजची कडा मागे चालला बॉल इथे थांबवण्यात आलंय. मयूरला माहिती आहे आता शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पायाने चाललं तर अंतर कापता येतं, परंतु आता डोक्याने खेळ करावा लागेल सध्या मैदानाच्या आतमध्ये. कारण या मैदानामध्ये आपण पाहतोय अनेक घडामोडी, अनेक इतिहास आपण या अगोदर पाहिलेले आहेत. षटक क्रमांक पहिलं पावपले आपण पाहतो समोरच्या एंडकडून तुषारवरती जिम्मेदारी खरवई टीमच्या वतीने देण्यात आली आहे आणि प्रतिम षटक सध्या तरी त्याच्या वतीने हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा बिस्टामिक स्ट्रोक, आणखीन एक बॉल. यावेळेस आपण पाहतो हवेत संचार करत असताना चांगलं जजमेंट केलंय आणि आता फलंदाज होतो बाद. 1 विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. पलक 11 जय हनुमान एरंजाड टीमला. फलंदाज बाद. दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय नगरसेवक शैलेश दादांचा आज वाढदिवस आहे आणि दादाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. करण बोराडे यांच्याकडून फलंदाजानं 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार मारले तर 3,000 रुपयाचा पारितोषिक. शैलेश दादाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि शैलेश दादा भोईर साहेबांना जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजाड यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स महेश डोळे सर इज देअर. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि आता पुन्हा एकदा चंदू मेहरला मात्र माघारी परतावा लागलाय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पंचांच्या डावीकडून तुषार सज्जत. अंबरनाथ नगर परिषदेचे
नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय शैलेशजी शालिक भुईर यांच्या वतीने आपण पाहतोय रंजाड संघाला पारितोषिक देण्यात आलंय. सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी त्यांचा आज वाढदिवस आहे. आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजेच शैलेश दादा भुईर यांचा वाढदिवस. त्यांना देखील भरपूर सारा वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊ. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी आणि गणपती बाप्पा चरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करू. षटक क्रमांक पहिलं काय जबरदस्त गोलंदाजी तुषार जमदरे बॉलिंग ट्रॅक वरती असताना आपण पाहतोय बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिला नेत्रदीपक षटकार. स्ट्राईक रोटेट करण्यात आली तिथे झेल ड्रॉप झाला. गौरव मात्रेने चांगले प्रयत्न केले परंतु आता एक धाव घेतल्यानंतर जसा मयूर स्ट्राईक एंड आला षटकाराने आपल्या नावाचा दबदबा त्याने प्रस्थापित केला. पॉइंटला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक त्यांनी केली मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु झेल कोणाचा सोडलाय तर तो मयूर मेहरचा. सिंगल आली आहे त्या ठिकाणी आणि आता सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे. टीम पलक 11 जय हनुमान एरन जाड संघाची 2 बाद 8. कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकामध्ये 8 धाबा थोडीशी अगदी आपण पाहतो अडखळ सुरुवात केली. ललित भुईर पहिल्या बॉलवरती बाद झाला. त्यानंतर डॉट बॉल नंतर आपण पाहिलं तर चंदू मेहरला देखील मैदानावरती जास्त वेळ थांबता आलं नाही आहे आणि त्यानंतर आता मात्र जिम्मेदारी येऊन ठेपली आहे ती सध्या आपण पाहतो मिडल ऑर्डरमध्ये सध्या आपण पाहतो अविनाश राणे आणि त्याच्या साथीने सलामीवीर मयूर मेहर. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. संघाची धाबत संख्या स्कोर कार्डवरती 8 आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आमच्या मुख्य VIP डाईस एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषिकेश मथुर फॅन्स क्लब गावदेवी क्रिकेट संघ खरवई यावेळेस कॅप शोधलाय. जणू काय मॅप लावला होता. बॅटर मयूर मेहरने बॉल चाललाय घरंगळत जणू काय गवताच्या गालीच्याला आग लाभत. बॉल सीमा पार रन्स मिळतील. पलक 11 जय हनुमान एरनचा टीम. राणे बलत्यास लय मध्ये आहेत कारण त्यांचा घरचा संघ खेळतोय. काळू बैलाचे मालक आहेत. टेपटामुर्द विकेट. ओ या ठिकाणी जागा बनवली. पुन्हा एकदा बागेत चालला बॉल एस्टनच्या क्षेत्रात शॉट फाईन लेग कडे आले तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. मयूरला माहिती आहे आता मैदानाच्या आतमध्ये शांत खेळ करावा लागेल. जितकी आक्रमकता मयूरकडे तितका संयम देखील पाहायला मिळतोय. संघाची धावत संख्या 1 ने पुढे चालली. आमचे ऑफिशियल स्कोरर आज रोहन आम्हाला माहिती देत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 13 रन्स. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता आपण पाहतो एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. अगदी आपण पाहतो अनुमान चांगला लावत होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बादल समारे यांना तुम्ही पाहतायत. अगदी भरपूर अंतर कापत असताना पुढे आले परंतु शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू जणू काही जमिनीला दान झालाय. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा सरळ चेंडू स्टँड वरून रक्षकाकडे चाललाय. संघाचा सरसेनापती मैदानाचा केंद्रबिंदू गौरव मात्रे सध्या भलत्याच इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. संघ देखील आपण पाहतो इन्फॉर्म मध्ये आणि आता चांगली बीव रचना तुम्हाला मथुर फॅन्स क्लब गावदेवी क्रिकेट संघ खरवईची पाहायला मिळते. रक्षक पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट पॉइंट शॉर्ट कबो पॉइंट शॉर्ट मिड ऑफ आणि या डीप मध्ये जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटला एक तैनात आहे. अगदी आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक खेळाडू तैनात आहे. अशी बीव रचना तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळते.
संघाची धाबसंख्या धावफलकामध्ये हळूहळू का होईना परंतु पुढे चालली आहे. थेंबे थेंबे तळेसाचे, बूंद बूंद से बनता है सागर असं म्हटलं जातं. आणखीन एक चांगलं व्हेरिएशन, गती कमी केली आहे. शेवटचा बॉल तो देखील राहिला गोलंदाजाच्या दाबावरती. षटक क्रमांक 2 सकल संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम पलक 11 जय हनुमान एरन जाड संघ जाऊन पोहोचलाय 15 वरती. 2 बाद 15. याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होतं. आदरणीय प्रकाशजी बोराडे, संतोषजी बोराडे आणि समीरदादा मेहर यांचा, प्रकाशदादा, संतोषदादा आणि समीरदादा या आपल्या तिन्ही भावांचं या व्यासपीठावरती जय हनुमान ऐरंजाड जय जिजाऊ संस्था यांच्या वतीनं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश वाघ. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. 2 विकेट्स लवकर गमावलेत आणि आता शांत सुरुवात, स्लो बस स्टडी सध्या हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळते पलक 11 जय हनुमान एरन जाड संघाचं. दिनेश वाघ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत राऊंड विकेटने. पहिला बॉल, अंपायर सिग्नल वाईड, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धाबेने संघाची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर 16. पंच वाईट बॉल खरं तर आपण पाहतो गोलंदाज थोडेसे समोर आल्यानंतर ऑफिशियल पंचांना देखील अडचण निर्माण होते. परंतु आता बॉल चाललाय सरळ स्टॉक सीप. काय फटका आपण पाहतोय, खेचून मारलाय. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. दर्जेदार A1 क्वालिटीचा मयूर मेहर ब्रँडेड षटकार. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फ्रंट फुटला थोडंसं पुढे आणत आपण पाहतो हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल चालला सरळला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अत्यंत लांबच लांब पल्ल्याचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मयूरला मात्र थांबणं गरजेचं आहे. सध्या धाबा एका बाजूने आपण पाहतोय एरंजाड टीमची रन मशीन सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळते. गौरव मात्रने देखील ओपिनियन मध्ये हेच सांगितलं की आमचं टार्गेट फक्त मयूर मेहर असणार आहे आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये तो देखील धाबा बनवतोय. अगदी आपण पाहतो प्रतिस्पर्धा संघाला त्याच्या नाकावरती टिचून सध्या बॅटिंग करते. वाईट बॉल नंतर आलेला षटकार. धावत संख्या वृद्धिंगत होत असताना 22 वरती खेळाचं पहिलं सत्र आहे. अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा शॉफल चालेल. जागा बनवायची होती. एक वेगळा फटका आपण पाहतोय. सजवण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा काही एक. तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये स्थिर पाहायला मिळते. या दरम्यान आमचे नवीन उभरते समालोचक धम्मदीप खिलारे सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. हो, स्विच करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. काही गरज होती का हा प्रश्न आता निर्माण झाला असेल तमाम एरन जाडकरांच्या मनामध्ये. आणि आता दुधारी अस्त्र बाहेर काढत असताना सरळ चेंडू एस्टनवरती जाऊन आदळलाय. क्लीन बोल्ड आणि आता फलंदाज होईल बाद. या मॅचची प्राइज विकेट मयूर मेहर. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर सनी राणे आलेले आहेत. एक जबरदस्त आक्रमक शैलीचा हा देखील एक फलंदाज आहे.
सलग लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तर सोल्जर रोहित गाडे हे देखील मॅचचा आनंद घेतात. संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा येतात. आणि सध्या आपण पाहतो भारत मातेची सेवा ते करतायत. त्यांच्या वतीनं सनी राणेला स्पोर्ट्स शूज पुमा कंपनीचे या ठिकाणी देण्यात येतील. किती प्रेम राहिले खेळाडूवरती. सध्या आपण पाहतो ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. एरन चडकरांचा अभिमान मान सन्मान उंचवणार अगदी आपण पाहतो काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. सोल्जर रोहित गाडे नुकताच आपण पाहतोय तो मात्र सेवेकरता रुजू देखील झालेला आहे. आणि या मॅचचा आनंद घेत आहेत लेह लडाख वरून. आणि त्यांनी सांगितले की सनी राणीच्या बॅटमधून जर 3 बॉल 3 षटकार आले तर त्याला स्पोर्ट्स शूज देण्यात येतील त्यांच्या वतीनं. संघाची धावा संख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान बलवंतजी गाडे यांचं आगमन झालंय. त्यांचंही नगरसेविका चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धावांवरील स्वेर चेंडू टाकण्यात आला. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतो 24 धावा येणं फार गरजेचं आहे. सध्या तरी किमान 8ची सरासरी पाहायला मिळते. यावेळी सॉन साईडला पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. तोपर्यंत एक सिंगल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया प्रत्येकाला महत्वाच्या असतात क्षेत्ररक्षकाला. आणि योग्य रीतीने ती जबाबदारी पार पडत असताना मथुर फॅन्स क्लब गावदेवी क्रिकेट संघ खरवई ज्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. सध्या आपण पाहतो एरनजड संघाच्या विरोधात खेळत असताना सध्या तरी वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळालंय. मयूर मेहर बाद झाला, चंदू मेहर बाद झाला आणि ललित भुईर रबाडा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू देखील सध्या तंबूच्या आश्रयाला आलेला आहे. शेवटचा बॉल दिनेश वाघ ऑन साइडला वर स्ट्रोक बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय वारेशी बार सलाप करत गप्पा गोष्टी मारत बॉलने मात्र गाठली सीमारेषा. आणखी एक दर्जेदार बन क्वालिटीचा धमाका आपण पाहतोय. बॅटर सनी राणीच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. दरम्यान क्रिकेट संघ एरंजाड हा संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. हर्षदीप मेहर आणि त्यांच्या साथीनं केतनजी मेहर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. खरं तर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, मसालेवाले म्हणून त्यांची ओळख आहे. आणि हर्षदीपजी मेहर आपलंही आम्ही म्हणतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पलक किल्लेपण या नाबानं संघ मैदानावरती खेळतो आहे. अनेक वेळा आपण पाहिले बाळूशेठ बोराडे म्हटलं की पलक किल्लेपण या नाबानं मग म्हात्रेपाडा असेल चेंत गेम वडवली बस संघ असेल नेहमीच बांधत असतात. आणि आज घरच्या स्पर्धेमध्ये त्यांनी घरच्या संघाला बांधलं आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला बाईजी धुळे सर. 2 ते 3 महिने या स्पर्धेची चर्चा आपण जर पाहिली तर खरं तर बदलापूर नगरीमध्ये बदलापूरच्या बाहेर देखील नव्हती. खरं तर आपण पाहतो जेव्हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि त्यानंतर या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. खरं तर आपण पाहतो इतका आत्मविश्वास जर कोणाला असेल तर ते मात्र बाळूशेठ बोराडे आहेत. नगरसेविका चषक ही स्पर्धा होणारच आहे असा ठाम विश्वास ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येकाला सांगितलं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी या स्पर्धेचा डंका पेटवला. खरं तर आपण पाहतो ते स्वप्न आज कुठेतरी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज बादल. पहिला बॉल बादलचा गती कमी केली आहे. अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय. अगदी आपण पाहतो अर्ली बॅट्सविंग संपर्क नाही आहे. कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता अभिनाशचा. हा देखील चेंडू डॉट ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. संघाची धाबत संख्या शेवटच्या बॉलवरती सनी राणीच्या बॅटमधून तो षटकार आला. धाबत संख्या धावफलकामध्ये पाहायला मिळाली 10च्या सरासरीने 30 धाबा बनवण्यात आलेल्या आहेत. डॉट बॉल 31 धाबा धावफलकामध्ये आहेत. माफ करा कारण 10.3 सरासरीने या धाबा आपण पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो व्हेरिएशन फिंगर रोल केलेत. बादल सवारेला माहिती आहे. खरं तर आपण पाहतो समोरचा बॅटर अविनाश राणे पायामध्ये त्याच्या पद लालित्य नाही आहे.
कोणत्या प्रकारची हालचाल पाहायला मिळत नाहीये आणि त्याच्या विरोधात मात्र अगदी आपण पाहतो कटर चेंडू टाकण्यात आला आणि आता अगदी स्विंग आणि बीस करत असताना पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला मात्र धाब बादच्या रूपाने मिळते विकेट. फलंदाज बाद. ही विकेट सॅक्रिफाईस केली आहे सनी राणेला मात्र माघारी परतावा लागेल. सध्या मैदानाच्या आतमध्ये हा ऑडिटर फलंदाज दाखल झालाय. चर्चा भरपूर असल्या फलंदाजाची नयन बोराडे. अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा जयहनुमान क्रिकेट संघ एरंजाड यांची स्पर्धा असते तेव्हा अर्थमंत्री म्हणून या व्यक्तीकडं ते काम जरूर सोपवण्यात येत आहे. असे नयन बोराडे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूचित करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे आणि आता स्वतःवरती नाराज आहेत सनी राणे. संघाची धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो जणू काही आता ट्रॅफिक मध्ये अडकली आहे टीम पलक 11 जयहनुमान एरंजाड संघाची. एरंजाड संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, खोलवर गोलंदाजी आपण पाहणार आहोत. खरं तर हे बॅटल शेवटपर्यंत चांगलं रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये. क्षेत्ररक्षक निखिल शेंडे होते, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी राणीच्या बॅटमधून आलाय दर्जेदार बिगिट षटकार. सनी राणे कसलं हेच दाखवत असताना आपण पाहतोय दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. ओढ विकेटने बादल समारे पुन्हा एकदा शपथ झालीत, जागा बनवली आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत बॉल सीमा पार. अखेर बॉलने गाठली आहे सीमारेषा आणि सीमारेषे पलीकडे जात असताना मिळतील धावा 4. टीम जय हनुमान पलक 11 एरंजाड संघाला. धावा धाव फलकामध्ये आले. 10 का दम दाखवत असताना आपण पाहतो या मॅच मध्ये सनी राणे मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग, स्विच हिट, वर शॉट, का प्रतिम फटका आपण पाहतोय. जणू काही अगदी आपण पाहतो महेंद्र धुळेची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड स्वीपर रिजन मधून बाहेर काढलाय आणि आता धावा मिळतील पूर्णपणे पलक 11 जय हनुमान एरंजाड टीमला 6 षटकार. घेतलाय अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिलाय, रिव्हर्सचा फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि खरं तर मनाला भावणारा हा फटका होता. त्यामुळे आपण पाहतोय स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यासोबत या स्पर्धेला ज्यांनी मात्र आपण पाहतोय भरपूर योगदान दिलं ही स्पर्धा भरवण्यासाठी, ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. आणि पलक 11 या नावाने आज संघ खेळतोय म्हणजे नो डाऊट आज ATM मधून जाऊन आलेत बाळूशेठ बोराडे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे सनीसाठी. सलग 3 बॉल 3 षटकार झाले. बॅट्समन नयन बोराडेच्या बॅटमधून तर केतनजी भोईर KT यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राईज नयनला देण्यात येईल. क्या बात आहे. यंगस्टरकडून यंगस्टरचा खरं तर होणारा हा सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॅडी सर षटकाराला काय जबरदस्त फटका आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. स्विच हिटचा फटका, नुसता स्विच नाही राहुल सर तर स्वीट हिट बढून या फटक्याकडे पाहिलं जाईल. 16 धावा आलेले संघाची धाबत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 47. सोल्जर रोहित गाडे देखील आता खुश झाले असतील. खरं तर आपण पाहतो काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये सनी राणे. संघ थोडंसं अडचणीत सापडला होता. जेव्हा जेव्हा आपण पाहतो तर धावा जेव्हा होत नाहीत तेव्हा सनी राणे संघाच्या मदतीला संघाच्या हाकेला धावत असतो. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. शेवटचं अंतिम षटक तिथे झेल ड्रॉप आणि आता मिळेल फक्त एक सिंगल धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे नयन बोराडे आणि आता सध्या सनी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका धावेच्या मदतीने संघाची धाबत संख्या 48 वरती पोहोचली आहे. चला उमर 11 गोरेगाव आणि नेक्स्ट मॅच शिरगाव वर्सेस गोरेगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. 3 बॉल 3 षटकार आले ना आता
सनी राणेच्या बॅटमधून. ओ चांगला स्ट्रोक, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार जमदरेवरती देखील आक्रमण, हल्ला बोल करत असताना एअर स्ट्राईक केली बॅटर सनी राणेने. बॉल सीमा पार, इट्स मॅक्सिमम. निखिल सुभाष मेहेर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ज्यांचं नित्यांत प्रेम राहिलेलं आहे. टीम एरनसाड वरती सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी आवर्जून निखिल मेहेर कुठे उपस्थित असतात, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करू आपण. खरं तर आमचे देखील अत्यंत जवळचे मित्र आहेत. संघाची धाबा संख्या धावफलकावरती 50 अप 54 धाबा धावफलकावरती आहेत. आता जणू काही मैदानाला आग लागत चालली आहे. धाबांचा बनवा मैदानाच्या आतमध्ये पेटवण्याचं काम सनी राणेच्या बॅट मधून होतोय. बॅक टू बॅक सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा वार टीम खरवईवरती पलट वार करत असताना आपण पाहतोय काय बॅटिंग करतोय फलंदाज सनी राणे. सेकंड इन रो, दुसरा षटकार. कॅश प्राइज असणारे खरंच अगदी आपण पाहतो सलग लागोपाठचे 3 षटकार सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येतात सनी राणेच्या बॅटमधून. सलगचा तिसरा षटकार जर आला तर प्रदीप बेर आणि विकास बेर यांच्याकडून 1000 रुपये. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच बॅक ड्राईव्ह आणि आता डॉट बॉल. सगळं अडचणी सापडला होता. सुरुवातीला ललित भुईर बाद झाला, त्यानंतर चंद्रकांत बेहर स्वस्तामध्ये शून्यावरती बाद झाला. मयूरने चांगली साथ दिली, तो देखील बाद झाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर काय बॅटिंग करतात सनी राणे. आणखीन एक बॉल, शॉर्ट टर्म फुल करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. आणि आता आणखीन एक धावा मिळतील. 6 ठोकलाय षटकार. शेवटचा बॉल. कडून अजून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येते. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज झालेले आहेत. संघाची धावा संख्या धाव फलकावरती 66, 66 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवातीला 2 षटकामध्ये 15 धावा होत्या असं वाटलं नव्हतं या मॅच मध्ये, कारण गोलंदाज आपण पाहतोय दिनेश वाघवरती आक्रमण करण्यात आलं. 16 धावा दिनेशने खर्च केल्या, त्यानंतर बादल सवाराने 16 खर्च केला आणि आता तुषारवरती जो आक्रमण हल्ला बोल सध्या मैदानाच्या मध्ये चालू आहे. एकंदरीत 19 धावा अवघ्या 5 बॉलमध्ये या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो, जो मात्र राहील कोणाच्या नावावरती, गोलंदाज की फलंदाज. तुषार जमदरे याही गोलंदाजावरती अटॅक करण्यात आला. धावा संख्या धावफलकामध्ये 66. राम बुबेरे अँड ऑल टीम, उमर 11 गोरेगाव याही संघाचं मनपूर्वक स्वागत. एक ऑफिशियल अंपायर्स देखील पडून त्याची भूमिका आहे. सध्या एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. शेवटचा बॉल, तो राहिला गोलंदाज तुषारच्या नावावरती. एक कंप्लीट, एक धाव घेण्यात आली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, परंतु आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या धाबेसाठी या ठिकाणी DRS घेण्यात आला. परंतु आता फलंदाज तिसऱ्या धाबेसाठी एक्झॅक्टली बाद आहेत. परंतु आपण पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेसाठी जो DRS विक्रमजी शेलार सरांनी घेतलेला आहे, तिथे जर फलंदाज बाद असेल तर 1च धाव मिळणार आहे. लक्षात घ्या, हे आपण चेक करू. चला, गोरेगाव टीमचे कॅप्टन आणि शिरगाव टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. प्रकाशजी बोराडे आपण आलात, आपलाही सन्मान आम्ही करू, आपण यावं. मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूशेठ बोराडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी बोराडे यांचा सन्मान करावा. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, त्यासोबत एक या स्पर्धेची गूढ आठवण देत असताना आपण मोमेंटो देत असताना सन्मान करतोय.
बाळूशेठ बोराडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. जय भवानी शिरगाव टीमचे कॅप्टन आपण या. त्यानंतर बलवंतजी गाडे आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. बलवंतजी गाडे यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. याबा आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. राहुल सर एक मिनिट फक्त. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आहेत म्हणजे धाव एकच मिळणार आहे. 67 धावा बनल्या गेल्यात. 68 धावांचं आव्हान राहील टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी क्रिकेट संघ खरवईला या मॅचमध्ये. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो. आमच्या वाडीला देतो विश्रांती आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून ओमकारजी शेट्टे सर यांचा आवाज. धन्यवाद. प्रकाशजी बोराडे यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. टॉस आम्ही संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल प्रकाशजी बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. एका बाजूला नाण्याच्या बंटी दादा आणि एका बाजूला हिमागीताई. बंटी दादा असा कॉल केलाय. चला हरकत नाहीये. पुन्हा एकदा आपण टॉस करतोय. बंटी दादा असा कॉल केलाय आणि आता बंटी दादा आलाय. त्यामुळे टॉस जिंकला टीम शिरगावने निर्णय कळवायचा. फक्त क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय. चला आपण सन्मान करतोय. संतोषजी बोराडे यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. जय म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. समीरजी मेहर यांचाही सन्मान आम्ही करू. मी जगदीशजी बोराडे यांना विनंती करेल की समीरजी मेहर यांचा सन्मान आपण करावा. टॉस जिंकला टीम शिरगावनं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि थँक्यू सो मच टॉस बॉक्स राहुलजीत चव्हाण यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. मॅच ऑन. पहिला डाव संपलाय आणि बनवले धावा 67. पलक 11 जहानुमान ऐरनजाडनं. टार्गेट सेट झाला 68. 67 इज द टोटल. 68 इज द टार्गेट. क्या तुफानी बॅटिंग झाली. प्रत्येक षटकार षटकार षटकार. अनेक सारी पारितोषिक पैशांचा वर्षाव. जय हनुमान ऐरनजाड पलक 11 वरती कारण टीम खेळतीये स्वतःच्या घरच्या स्पर्धेत. अर्थातच बाळू बोराडे आणि जय हनुमान ऐरनजाड जय जिजाऊ संस्था पुरस्कृत नगरसेविका चषक 2026 सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. गौरव आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज दिनेश. टार्गेट मोठं. खरवई नाव कुठे छोटं. पलक 11 ऐरनजाड वर्सेस मथुर फॅन्स टीम तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतीये. गावदेवी खरवई. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो निंचन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मेरे यार यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी जिंदगी में हार नहीं होती. त्या प्रयत्न करताना दिसला संघ पलक 11 हनुमान ऐरनजाड. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करण्यात आलं. सुरुवात थोडीशी शांत आणि विस्कळीत करणारी होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 0 वरती 2 बाद हा डाव होता ऐरनजाडचा. तदनंतर झाला फलंदाज सनी राणेच्या बॅटचा पलटवार. एकट्या सनीनं मारले 6 षटकार. मयूरच्या बॅटमन आले 2 आणि टार्गेट उभं झालं 68 धावेचं. आणि आता त्याचं उत्तर द्यायला सलामीची जोडी
मैदानावरती झाली आहे दाखल. जिंकण्याचं स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बाळगून मथुर फॅन्स क्लब खरवई गावदेवीची अगदी साथ नेहमीच या टीमला लागली आहे आणि त्याच नावानं गावदेवी खरवई मागचे 3 ते 4 वर्ष बदलापूरच्या क्रिकेटमध्ये आपल्या विजयाचे फटाके आणि गुलालाची उधळण करतोय. या मॅच मध्ये विजय कुणाला, एरंजाड की खरवई? चला या पाहूयात. येणारी 5 षटकं त्याचं उत्तर आपल्याला देतील. दुपारचं सत्र, शुभ दुपार, जय महाराष्ट्र बदलापूरकर. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हेमांगीताई तेजस मस्कर अर्थातच नगरसेविका चषक 2026 मॅचची सुरुवात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवर सनी राणे आणि स्ट्रायकर एंडला गौरव. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर सनी राणे. पहिलाच बॉल गौरवसाठी. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर. शॉर्ट मिड विकेटला बॉल, एक सिंगल आणि एका धावेनं डाव सुरू झाला. जगातील क्रिकेटर्सच्या यादीतील एक मोठं नाव, सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य आहे, इनिंगचा पहिला बॉल ज्यावेळी तुमच्या बॅटवरती मिडल होतो, त्याच्यावरती सिंगल येते, तुमचा कॉन्फिडंट लेवल डबल हाय होतो. सध्या ते झालंय का? बॅटिंग करताना गौरवसाठी पहिली सिंगल ऍड झाली आहे आणि दिनेशला फुल टॉस, घुटना टेक और ये चौका देख. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, इन फ्रंट ऑफ दी सेंटर. मथुर फॅन्स क्लब न केला पलटवार. बॉल चाललाय सीमा पार. आलाय पहिला संघर्षमय चौकार. आता धावफलकावरती मजा आल्या मॅचला हे सांगत असताना आम्ही देखील तयार आहोत लढायला. 68चं रनचेस आहे. याच मैदानावरती ऐरंजाड काय खेळला होता. जर मागचे पर्व आपण मागे गेलो, याच मैदानावरती झालेलं मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि बदलापूर आणि त्या सोबतीनं भिवंडी, रायगड, पालघर, ठाणे अशा अनेक विभागातून आलेल्या टीम्स आणि ऐरंजाड त्या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि मेगा फायनल मध्ये 80 ग्रामीण संघातनं जनुमान ऐरंजाड टीमला आपण पाहिलं होतं. इथे कमबॅक, डॉट बॉलची होतीये समाप्ती. चौकारानंतर या ठिकाणी पुनरागमन तुम्हाला पाहायला मिळत आहे. चेंडू जातो या ठिकाणी डॉट. स्ट्रायकर एंडला फलंदाज दिनेश. 1-4. तदनंतर आलेला डॉट बॉल. बॉल तयार. हा अर्ध्या विकेटवर टाकलाय. जसा बॅटवर आला त्याच्यावरती मोहर होती. गावदेवी खरवई मथुर फॅन्स क्लब ब्रँडेड षटकाराची. लढाई चांगली रंगेल असा मेसेज मैदानावरती देतीये टीम गावदेवी खरवई. धावफलक 6 ने पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 11, एक सिंगल, एक 4-6. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि त्याला ओळखलं जरूर. लॉफ्ट केलं समोर, एलिव्हेशन होतं कमी आणि दिनेशची जातीय विकेट आणि धक्का लागलाय मैदानावरती. पहिला फलंदाज बाद. स्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती तिजेजी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचंही वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय नगरसेविका चषक 2026. नेक्स्ट मॅच उमर 11 गोरेगाव. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे गोरेगावकर उतरतील उमर 11ला सपोर्ट करायला आणि त्यांना फाईट करेल टीम जय भवानी शिरगाव. मजा आल नेक्स्ट मॅचला. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. भर दुपारी अगदी एक वेगळी दुनियादारी नगरसेविका चषक 2026 तुमच्या भेटीसाठी आलाय 4थ्या दिवसात. आज टेबल टॉप कोण करेल? काल आलाय भवाळे ब. आजच्या दिवसात कोण? त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं.
टप्पा पडलाय, बाहेर निघाला बॉल, बल लेफ्ट केलं, जाऊ दिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ तो राहिलाय गोलंदाज राणेच्या नावावरती. त्यांना खर्च केलेत मैदानावरती धावा 11, एक चौकार एक षटकार जरूर आला. त्यानंतर वापसी, दिनेशची विकेट काढली, बादल सवारे समोर टाकला डॉट बॉल, षटक संपलं मैदानावरती पहिलं. धावा झालेत 11, बनवायच्यात 68 धावा आणि जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 57 धावेची गरज या मॅच मध्ये. कम ऑन डीजे. सॉन्ग तुम्ही ऐकलं आमचा बंटी मस्कर दादा, ठाणे जिल्हा तर फेमस झाला. अर्थातच बंटी दादा मस्कर यांची चर्चा आहे सध्या गावागावात. आणि नगरसेविका चषक आज बंटी दादाच्याच मार्गदर्शनाखाली बाळू बुराडे त्या सोबतीने आपण पाहताय आपला सगळा रंजडचा जो मित्र परिवार आहे त्यामध्ये आपण पाहताय उदयजी राणे, अंजित थोरवे, दिनेश बोराडे, जय म्हात्रे, प्रसाद मेहर, देवेंद्र मेहर या सर्वांची विशेष साथ. जगदीश दादा बोराडे, जय म्हात्रे, दिनेश बोराडे, नरेश गाडे या सर्वांचं मनपूर्वक आभार. मयूरजी मेहर त्यांचं देखील विशेष आभार. आणि एक कॅश प्राइज या ठिकाणी येते गोलंदाजासाठी सोल्जर रोहित गाडे यांच्याकडनं. जर हॅट्रिक घेतली गोलंदाजी करताना बॉलर्सनं तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स शूज या ठिकाणी वेदांतला दिले जातील. वेदांतसाठी पारितोषिक आहे सोल्जरकडनं. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 11. ऑन स्ट्राईक जो मैदानावरती बॅटर उभा आहे त्याचं नाव आहे गौरव. त्याचं नाव गौरव आहे. गौरवशाली वैभवशाली क्रिकेट त्यानं खरवईसाठी दाखवलंय. अपेक्षा त्याच्या बॅटमधनं. टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरवईला. हा फुल टॉस कसा सोडेल गौरव. 24 बॉल मध्ये 57 पाहिजेत. गौरवनं 4 षटकार 4 चौकार जरी मारले तरी 8 बॉल मध्ये मॅचचा रिझल्ट आहे ना तो लावू शकतो. तर मग पलक 11 जय हनुमान ऐरन जाडला सो कुणाला थांबवायचंय, कुणाला ऑफ स्ट्राईक ठेवायचंय, कुणाची विकेट काढायची आहे तर ते नाव मैदानाच्या आतमध्ये गौरव चंद्रकांत म्हात्रे या नावामध्ये आ गया. आणि चेस मास्टर आहे. जेव्हा जेव्हा खरवई खेळते मोठ्या मोठ्या टीमच्या अगेन्स्ट मोठा उलटफेर करण्यासाठी गौरव चंद्रकांत म्हात्रेला ओळखलं जातं. या 4 स्कोर पुढे झालाय. गौरव नावाचा शो सुरू झालाय. बॉल तयार आहे. वैदान यंगस्टर आहे. वैदान चांगला खेळतोय सध्या. फॉलो केलं होतं खूप बाहेर होता बॉल. अंपायर्स देखील वळत आहेत म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा. आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16. लॉस ऑफ 1 कंपेअर केला आपण दोन्ही टीमला तर ज्यावेळी बॅटिंग करत होती पॉवर प्ले मध्ये तुषारनं खर्च केला होत्या फक्त 8. ऐरन जाड समोर दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. 2 ओव्हर फक्त 15 होते. त्यानंतर 16-16-20 तब्बल 3 ओव्हर मध्ये आल्या होत्या 52. इथे 4 मध्ये 57 पाहिजेत. बॅकवर्ड पॉइंटला बॉल पाठवला. आउटफील्ड तिकडे खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बॉल अडवतील तोपर्यंत मिळतील धावा 2. खूप चांगला खेळलाय या मॅच मध्ये सनी राणे आणि त्याचा संघ पलक 11 जय हनुमान ऐरनजाड एका बाजूला. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार बाळू बोराडे यांनी पुरस्कृत केलेला संघ ऐरनजाड खेळतोय. प्रत्येकाला आपल्या गावाचा हा सार्थ अभिमान असतोच आणि आपल्या गावाची ऐरनजाड जय जिजाऊ जय हनुमान क्रीडा मंडळची स्पर्धा आणि आज बाळू बोराडे यांनी पुरस्कृत केलाय टीम जय हनुमान ऐरनजाडला. तर दुसऱ्या बाजूला खरवईच्या क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारं नाव एक युवा पुरस्कार दे बदलापूर शहरातील मानकिवलीचे नीरज भोईर प्रशांत भोईर यांनी पुरस्कृत केलेला मथु फॅन क्लब गावदेवी खरवई त्यांच्यामध्ये लंगती ही मॅच. मजा आल्या सामन्याला. जोपर्यंत गौरव उभा आहे तोपर्यंत खरवई विजयाची आशा पाहू शकते. बॅटच्या समोर होता बॉटम हँडचा चांगला वापर. गौरव स्वतः एक चांगला लेदर बॉल क्रिकेटर आहे. त्याचा स्टान्स त्याचा हँड अँड कोऑर्डिनेशन बॅकलिफ्टचा वापर कधी हाय कधी लो कधी लॉफ्ट करतो त्यावेळी त्याच्या पॉवर हाऊस स्ट्रोक सगळे पाहण्याजोगे असतात. जशी बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 6 षटकार मारले. सनी राणे नावाचा शो सुरू होता. मयूरनं करून दिलेली सुरुवात ती देखील लाजवाब होती. त्यानंतर आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठं लक्ष 68चं पलक 11 ऐरन जाडनं बनवलं. बॉल तयार. बॅटच्या समोर होता. बॅटची लागली कडा. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. बादल सवारे शून्यावरती परतलाय मैदानावरती बाहेर आणि धक्का लागलाय या मॅच मध्ये दुसरा टीम खरवईला.
थँक्यू डीजे. 19ला 2 बाद. अजूनही मॅच मध्ये खूप काही बाकी आहे, बट सध्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे टीम पलक 11 जानुमान एरंजाड. सेकंड विकेट जाती आहे, बादल परतलाय, त्याच्या जागी न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. नंबर 4 वरती फलंदाज प्रशांत. थोडंसं लवकर यावं लागलं प्रशांतला, ज्याला 4-5व्या षटकात बॅटिंग करताना आपण पाहतो. तो प्रशांत आता इनॅट नंबर 4 फार लवकर दाखल झालाय, कारण 2 विकेट्स लवकर गेलेत. आधी बाद झालं दिनेश, त्यानंतर बाद झालं बादल. बॉल तयार वेदांत. वेदांचा बॉल बॅटच्या समोर उडवला ऑन साइडला, वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत बॉल चालला डीप मध्ये. वॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम झेल. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे आज सगळीकडे आहे फक्त आणि फक्त सनी राणे. त्यानं घेतली कॅच. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरवईला. काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तिकडे डीप मध्ये फिल्डर आहे, स्वीप कव्हरला. बॉल वरती येईल, उचलला जाईल. एक सिंगल मिती आणि समीकरण मैदानावरती बदलत आहे. येणारे 17 बॉल 48 धावा. सोल्जर रोहित गाडे यांच्याकडनं सनीनं देखील जर 3 विकेट्स काढले त्याच्यासाठी देखील स्पोर्ट्स ब्रँडेड शूज दिले जातील. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल. सनी राणे कमाल करतोय विथ द बॉल अँड विथ द बॅट. मी मॅजिक सध्या सनी राणेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे सध्या तरी डॉमिनेट करताना टीम पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 येणं गरजेचं आहे बॅटिंग टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरवईसाठी. अजून एक फिरलाय, वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर जरी बाहेर निघाला असला, वाईट असेल, कौतुक व्हायला हवं सनी राणेच्या गोलंदाजीचं. सध्या जे बॉल त्याचे फिरतायत बॅक ऑफ द हँड, स्लो वन आउट स्विंगर टाकताना सनी राणेला तुम्ही पाहताय. गुडलँड स्पॉट्स वरनं थोडेसे टॉस देखील होत आहेत. सनी राणेचे बॉल विकेटच्या शोधात आहे, विकेटच्या शोधात आहे सनी राणे. आणि ती मिळता थोडी राहिली आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय आणि धाव फलकावरती धावा 1 ने पुढे जाताना 22 बनवायच्यात 68. अजून 46 धावेचा प्रवास या मॅच मध्ये बाकी आहे. बॉल तुमच्याकडे त्याच्यासाठी शिल्लक आहेत 15. 3 मध्ये 10 आल्या, मॅच बॅलन्स राहील. 3 मध्ये जर 6 पेक्षा कमी धावा खर्च करतोय बॉलिंग ट्रॅक वरती सनी राणे तर मॅच मध्ये पारड भारी होईल, कारण रिक्वायर रन रेट 20 ला टच करेल. बॅटच्या समोर होता, मोठा फटका जरूर सजवलाय, बट अलॉंग दी कार्पेट गॅप नाही मिळाला. एकच धाव मिळती आहे आणि आता हा सामना हळूहळू निष्ठत चाललाय खरवईच्या हातातून. बॉल शिल्लक आहेत 14, रन बाकी आहेत 45. 2 बॉल या मॅच मधले महत्वाचे आहेत. रिक्वायर रन रेट 21-22 कुठे जाईल येणाऱ्या 12 बॉल मध्ये. गौरव अजूनही उभा तर मग धोका आहे रन जाडला, बट सनी राणे फिनिश चांगलं करतोय तर पूर्णपणे प्रेशर क्रिएट होऊ शकतं. समोरून फिरवला अगदी गुडलँड स्पॉट वरनं. लाजवाब बॉलिंग. ज्यावेळी गौरव त्याच्या अगेन्स्ट सलाफ त्यानं वेगात टाकला, यॉर्कर वरती बिलीव्ह केलं
आणि जसा फलंदाजीसाठी त्याच्या समोर ओमकार आला तो चेंज ऑफ द पेस गती कमी करून आउटस्विंगर टाकतोय. बाहेर निघणारे कटर्स सध्या त्याचे इफेक्टिव्ह ठरताय आणि चांगली बॉलिंग करताना तुम्ही पाहता या मॅच मध्ये सनी राणेला गोलंदाजीची काय चर्चा करता. बॅटिंग करताना या सनी राणेनं मारलेत 6 षटकार, इंडिव्हिज्युअल 42. इथे रन घेतली जाणार नाही, इथे रन घेतली जाणार नाही. आता त्याला माहिती आहे जे करायचं आता स्वतःच्या जीवावरती. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता हे गौरव त्याला सांगतोय. हा देखील गेलाय डॉट. थोडंसं प्रेशर टाकले ओमकारनं गौरव वरती, कारण 5 बॉलचा सामना केलाय, 3 बॉल तो डॉट खेळलाय, त्यामुळे दबाव वाढलाय आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 12 चेंडू धावफलकावरती धावा सध्या आपण पाहता 68चा पाठलाग, रन झाले 23, म्हणजे अजूनही बनवायच्यात 12 बॉल मध्ये 45 धावा. मी तेजसजी पाटील यांना विनंती करेल आपण आपला सन्मान आम्ही अभक्क व्यासपीठावरती करतोय. बाळूशेठ बोराडे यांच्या शुभ हस्ते तेजस पाटील यांचा सन्मान आपण अभक्क व्यासपीठावरती करतोय. थँक्यू. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान ही जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान एरंजाटची ओळख आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र गेली 17 वर्ष निस्वार्थ भावनेनं चालवली जाणारी पूर्ण भारत विश्वातील एकमेव संस्था. राष्ट्र पुढे न्यायचे असेल तर गरिबांची मुले पुढे गेली पाहिजे आणि त्यांना पुढे घेऊन जायचं असेल तर उच्च दर्जाचं शिक्षण त्यांना मोफत दिलं पाहिजे. या एका टॅगलाईनवरती चालणारं उपनेता शिवसेना संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय श्री निलेजी सांबरे साहेब त्यांची देखील सकाळी उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. बंडीदादा म्हस्कर यांचं आगमन होताना आपण पाहिलं, मयुरदादा पिसेकर यांचं आगमन होताना आपण पाहिलं. नुकतंच तेजसदादा पाटील व्यासपीठावरती आले, त्यांचा सन्मान आपण केलाय. मोठ्या संख्येनं मान्यवर या स्पर्धेला भेट देतात. एरंजाड गावावरती हनुमान क्रीडा मंडळावरती असणारं प्रेम या सर्वांना या स्पर्धेमध्ये खेचून आणतंय आणि 4था दिवस या स्पर्धेचा यशाच्या दिशेनं वाटचाल करताना जे स्वप्न पाहिलं बाळू बोराडे आणि त्यांच्या मित्र परिवारानं नगरसेविका चषकाचं बंडीदादा म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ते यशस्वी होत आहे. फटका समोर लॉंग ऑफला एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडसाठी आधीच जायला हवं होतं, थोडं लेट केलं तिकडे गौरवनं जर आधी सिंगल घेतली नाही तर मग आता देखील बनत नव्हती आणि जर आता जर बनती आहे तर सेकंडसाठी गौरवला स्ट्राईक स्वतःकडे घेणं गरजेचं होतं, कारण रन जरूर 12-45 आहेत, बट गौरव म्हात्रेच्या बॅटमध्ये इथनं ती धमक आहे की तो या मॅचमध्ये लढाई करू शकतो. बॉल तयार, बॅटची लागली आहे बाहेरची कडा, सिंगल मिळतीये. एका सिंगलनं काम होईल की डायरेक्ट हिट झालं होईल, आउट होतील. अंपायरनं निर्णय पाठवलाय टेक्निकल टीम कडे. या जाऊयात थर्ड अंपायर, पाहूयात निर्णय काय येतोय. 10 बॉल 43 की 10 बॉल 44 आणि गौरव मैदानाच्या बाहेर एक्झॅक्टली काय घडेल या पाहूयात. थर्ड अंपायरच्या भूमिकेत देसाई सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. एका बाजूला विक्रम शेलार मॅन फ्रॉम खंबालपाडा, दुसऱ्या बाजूला जय पवार सर कल्याण बदलापूर, दोन्ही म्हणू शकतो सध्याच्या स्टेजला. आणि अंपायरचा इशारा काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. महत्वाची विकेट आहे. या स्टेजला देखील गौरव मैदानावरती थांबला. सामना जिंकेल की ते मला माहित नाही, पण तो लढाई करू शकतो इतकं कन्फर्म आहे. आणि जर त्याची विकेट आली 25-30 धावेनं सामना जिंकू शकते टीम एरंजाड. आणि डिसिजन आला इकडे गौरव म्हात्रेला. डिसिजन पेंडिंग. तीन कॅमेऱ्यांसोबत या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. सुस्वागतम. या दरम्यान रोहित मेहतर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही नगरसेविका चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान डिसिजन येतोय गौरव म्हात्रेला मैदानावरती अजून लढावं लागेल, नॉट आउट. 10 बॉल 43 धावेची गरज. 10 चेंडू 43 धावा. मजाल मॅचला. जर या ओव्हरमध्ये येणारे 4 बॉल त्यामध्ये जर 2 कमीत कमी 3 मोठे फटके आले तरी देखील रिक्वायर 120 पेक्षा पुढे जाणार आहे. 10 मध्ये मारायचे 6. हा फुल टॉस आणि पहिला आलाय
चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 100% अंपायर्स कडे मागणी केली जाईल. DRS यात शंका नाहीये. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय आणि बॅटिंग साइड बीमर साठी DRS ची मागणी. अंपायरचं मत होतं डीप होतं, त्यांनी फेअर बॉल घोषित केलाय. त्या डिसिजनला करण्यात आलं चॅलेंज. थोड्याच वेळात निर्णय पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर बॉल की नो बॉल, नो बॉल की फेअर बॉल. नो बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट कारण इथे आलाय कडक 6. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळात निर्णय पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचेल. देसाई सरांचं काम या मॅच मध्ये वाढलंय. सेकंड टाइम बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 DRS आलेत. पहिला नॉट आउट आणि आता बॅटिंग साईट बीमर आहे का ते पाहण्यासाठी अशा मनामध्ये जरूर आहे. मात्र हाईट फॅक्ट तो चर्चेचा विषय असेल. एक्झॅक्टली बॅटची पोझिशन, शॉट खेळले त्यावेळी बॉल कुठे होता ते पाहिलं जाईल. बदलत्या नियमानुसार जरी तुम्ही फ्रंट फुटला येऊन पुढे येऊन खेळत असाल, आधी तुमची उंची आणि तदनंतर तुमच्या बॅटिंग अगदी आणि बॉलचा संपर्क होणारी पोझिशन पाहिली जाते. एक्झॅक्टली इथे मैदानावरती काय घडेल आता ते थर्ड अंपायर्स बघतायत. थोड्याच वेळात निर्णय पोहोचेल. मात्र हा षटकार तर जरूर आहे. जर षटकार आला तर समीकरण 9-37 आणि जर बीमर आला तर 10 मध्ये 36. कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. आणि डिसिजन या ठिकाणी आलाय. लगान सिनेमा तुम्ही पाहिला, सगळी कहाणी संपली होती. त्यानंतर अंपायरचा एक आवाज आला नो बॉल आणि हा नो बॉल. ती रंगवलेली स्टोरी होती, ही वास्तविकता आहे. हा नो बॉल बीमर आणि रिव्ह्यू रिटेन केला जाईल बॅटिंग टीमचा कारण तो सक्सेस झालाय आणि समीकरण मैदानावरती चेंज होत आहे. 10 मध्ये पाहिजे होते 43. हा आलाय षटकार. मिळाले धावा 7 आणि आता उरले 10 मध्ये 36. अजून इथनं 6 मारायच्यात. मात्र हा आपण आता बाजूला सोडूयात कारण तो नो बॉल वरती आलाय. बट गौरवच्या बॅटमधून आला, त्यानं एकट्यानं 6 मारले. मॅच जिंकू शकतीये. फ्री इट्सचा बॉल ऑन साइडला लांबून खेचला. गॅप आहे. 4 मिळतील. हो मिळालेत. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. खरं तर तुम्ही पाहताय नगरसेविका चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर बदलापूर वांगणी संघटनेचे उपाध्यक्ष भागारामजी पवार साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यासोबत सदस्य कल्पेजी भोसले त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद. इथे एक सिंगल आणि सेकंडला बॅटर रनआउट आणि बॅटिंग साइड DRS रनआउट साठी. चला पुन्हा एकदा थर्ड अंपायर. एक तर मिळाली आहे, दुसरी बनेल का. समीकरण मैदानावरती काय बाकी राहील त्याचं उत्तर थोड्या क्षणात आपल्याला मिळेल. अतिथी मान्यवरांचं शुभागमन सातत्यानं होत आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटना संलग्न वांगणी खूप चांगलं सहकार्य प्रत्येक स्पर्धेसाठी असतं. एक दमदार अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब आणि त्या सोबतीनं पूर्ण कार्यकारिणी टीम ज्यामध्ये काम करते. ओइठी आउट. फलंदाज बाद. दोन्ही टीम आणि जो DRS होता फिनिश झाला बॅटिंग टीम. नेक्स्ट मॅच उमर 11 गोरेगाव वर्सेस नो डाऊट ॲट ऑल मित्रा जय शिवराय जय भवानी शिरगाव. टीमची टोटल समीकरण पाहूयात. 37 झालेत. बनवायच्या 68, 31 बाकी आहेत आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8. 2 बॉल मध्ये कमीत कमी 7 का तर एक 6 एक सिंगल स्ट्राइक गौरव कडे. जो भी करना है आखिरी ओव्हर में हो जाएगा, देखा जाएगा. 2 मध्ये कमीत कमी 7 पाहिजेत. या बॉल वरती विकेट पाहिजे.
चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय. आता सिंगल म्हणजे समीकरण 7 मध्ये 30. एरनजाड आपल्या घरची स्पर्धा आणि हे मैदान एरनजाड साठी लकी आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आल्यानंतर एरनजाडचा गेम बदलतो. हा स्टँडर्ड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. बॉल तयार, महत्वाचा बॉल, महत्वाचा. त्याच्यावरती किती मिळतील? वॉच ट्राय बा फिल्डर. आता रन इकडे घेतलेली नाहीये. समीकरण मैदानावरती आता उरलंय 6 मध्ये 30. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पलक 11 जय हनुमान ऐरनजाड टीमच्या बाजूनं आणि अतिशय दर्जेदार षटक या ठिकाणी राहिलं. हे देखील जिकडे डिफेंड करायच्या होत्या 12 मध्ये 45 आणि आपण पाहताय 15 धावा जरूर आल्या. इकॉनॉमी महागडी आहे बट मॅचच्या परिस्थितीला पाहिलं तर हे षटक एरनजाडच्या बाजूनं चांगलं राहिलंय आणि 6 मध्ये आता 30 बाकी आहे. चला फास्ट खेळा टीम एरनजाड. नेक्स्ट मॅच रेडी राहा. उमर 11 गोरेगाव वर्सेस जय भवानी शिरगाव या दोन टीम मधील लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. होता त्यानं सामना केला 5 बॉल. त्याच्या बॅटमधनं आली धाव फक्त 1. बॅटिंग करत होते मैदानावरती बादल. त्यानं सामना केला 4 बॉल. त्याच्या बॅटमधनं धाव आली 0. तुषार बॅटिंग करतोय. एका बॉलचा सामना करत तो डॉट खेळलाय. टोटल या इनिंग मध्ये जर डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण पाहिलं 4-3-7. त्यानंतर दिनेश खेळलाय 2 डॉट बॉल. 1 डॉट बॉल खेळलाय मैदानावरती गौरव. 10 चेंडू निर्धावालत. त्याच्यामुळे हा सामना जर पाहिला खूप लांब जाताना पाहायला मिळतोय कारण आता समीकरण 6 मध्ये 30 ची गरज आहे. जे 10 डॉट आले तिकडे 5 डबल आणि 5 सिंगल जरी आले असते समीकरण 6-17 पाहायला मिळालं असतं. पहिला बॉल ऑन साइडला आडवा बॅटनं टर्न केलाय. गौरव आता लढायला तयार नाहीये. स्ट्राईक इथं अजून ठेवायला हवी होती गौरवनं कारण इथं 5 मध्ये अजून 30 बाकी होते. आता इथे सिंगल आली आहे आणि समीकरण मैदानावरती उरलंय 5 बॉल 29 धावा. आता 5च्या 5 षटकारच मारायच्यात कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पलक 11 जय हनुमान ऐरनजाड. इथे फटका हा देखील फसला. मॅच फक्त आता औपचारिकतेमध्ये आली आहे. विकेट धक्का लागतोय. अजून एक टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरवईला. याचं कारण काय तर सुरुवातीला 2 ओव्हर 15 रन्स आणि नंतर दिनेश बादल आणि तुषार हे महागडे का ठरले तर त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. जिथे 2 ओव्हर 15 आणि तुम्ही 2 विकेट्स काढलेत. ज्या तुषारनं तुम्हाला पॉवर प्ले मध्ये 8 धावा खर्च करत 2 विकेट्स काढून दिल्या त्या तुषारला तुम्ही कंटिन्यू केलं नाही. तुम्ही बादलला देखील 4थ्या ओव्हरमध्ये आणलं. तिकडे देखील तुषारचा वापर झाला नाही आणि शेवटच्या ओव्हरमध्ये एकदा बॅट्समन सेट झाले की मग गोलंदाज असू दे किती हुशार मग जरी तो असला तुषार त्याच्या विरुद्ध खाल्ले 3 षटकार. हे क्रिकेट आहे जिकडे स्मॉल बेसिक होतं 2 ओव्हर 15 मॅच 80% तुमच्या बाजूनं तिथे कंटिन्यू करायचंच होतं तुषारला आणि तिकडे त्याला न आणणं या मॅच मधला एक सगळ्यात मोठा पराभवाचं कारण या ठिकाणी राहणार आहे. आदरणीय किरणजी नंदकुमार मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. किरण दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किरणजी मेहर या मंचावर आपलं स्वागत आहे. दिनेशजी बुराडे त्यांच्या सोबतीनं आपण दोघांनी यायचं. टप्पा पडला. हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. सनी राणे 42 धावेची इनिंग. एक त्यानंतर आपण पाहिलं विकेट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जी ड्रीम बाईक आहे शाईन अगदी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाची आपण पाहता 2 व्हीलर मोटर बाईक दिली जाते बंडीदादा मस्कर या नावाला एरंजाड गावाला. त्यांच्या आयोजनाला शोभेल इतकी सुंदर अशी मालिकावीरासाठी बाईक आहे जिथे सध्या मार्केट प्राइस 85,000 प्लस आहे. म्हणजे नक्कीच उद्याच्या सत्रात आपल्याला कळेल की या 2 व्हीलर मोटर बाईक पंपमचा हकदार कोण आहे. नो बॉलचा इशारा. नेक्स्ट मॅच उमर 11 गोरेगाव विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल जय भवानी शिरगाव. मजाल मॅचला. दोन्ही बाजूला क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. गोरेगाव टीम आणि त्यानंतर शिरगाव यांच्या दरम्यान टॉस झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम
जय भवानी शिरगाव आणि निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. सागर अँड कंपनी इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता, या विभागातील टॉपेस्ट हा स्टँडर्ड क्वालिटी क्रिकेट खेळणारा गावदेवी खरवई मथुर फॅन्स क्लब, नीरज भोईर, प्रशांत भोईर, मानकिवली यांनी पुरस्कृत केलेली टीम होती. अनेक साऱ्या ट्रॉफीज या टीमनं दिलेत. नीरज आणि प्रशांत नेहमीच या टीमच्या सुखात दुःखात, विजयात पराभवात या संघाच्या सोबतीनं असतात. म्हणून आज एक वेगळा दबदबा आहे खरवईच्या नावाचा. आज हारलात उद्या हराल असं नाही, उद्या पुन्हा होईल कमबॅक. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. आणि हा सामना जिंकला त्याबद्दल पलक इलेव्हन हनुमान एरंजाड टीमचं अभिनंदन. दत्तात्रय मेहर यांचं आगमन झाल्या विनंती आपण मुख्य व्यासपीठापर्यंत या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दत्तात्रयजी मेहर आपलं स्वागत आहे. मारा तो मॅच. तर या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया